प्रेरणा. विश्वगुरु स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे झाला होता. 1893 मध्ये शिकागो येथे आयोजित केलेल्या विश्व संमेलनात स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तित्वाने भारताला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या स्थानावर पोचवण्याचा मार्ग प्रशस्त केला. स्वामीजी एकदा दार्जिलिंग येथे साधना करत होते. 1898 साली मे महिन्यात कलकत्ता येथे प्लेगची साथ पसरली होती. प्लेगची साथ भयंकर रूप धारण करण्याची शंका वाटल्याने ते लगेचच तेथे आले. लोकांमध्ये निर्माण होणारे भय बघून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्याने हिंदी, इंग्रजी आणि बंगाली भाषेत एक घोषणापत्र काढले. त्यात असे लिहिले होते की रामकृष्ण मिशन लोकांबरोबर आहे. त्यांच्या सेवेसाठी खुल्या दिलाने पैसे आणि सामर्थ्याचा उपयोग करेल. ताबडतोब उपचारासाठी अनेक सेवा केंद्र उघडली जातील. एका गुरुबंधूने त्यांना विचारले की यासाठी पैसे कुठून येतील. तेव्हा ते हसत हसत म्हणाले की जर आवश्यकता पडली तर बेलूर मठाची नवीन जमीन विकून टाकेल. गुरुबंधू त्यांना म्हणाले की ज्या जमिनीकरता तुम्ही आपले प्राण पणाला लावलेत ती जमीन विकून टाकणार. विवेकानंद म्हणाले, आपण संन्यासी आहोत, कुठेही राहू शकतो, मुठभर भिक्षा मागून आपले पोट भरू, परंतु हजारो लोकांच्या जीवाचे रक्षण करणे हे सर्वात मोठे कार्य आहे. जर दरिद्री नारायणाच्या सेवेत या मठाची संपत्ती उपयोगी पडली नाही तर ती संपत्ती काय कामाची. शेवटी जमीन विकण्याची वेळ आली नाही. त्यांच्या कार्याने आणि अथक परिश्रमाने प्रेरित होऊन अनेक लोकांनी त्यांना मदत केली आणि लवकरच ती साथ पसरण्यापासून थांबवण्यात यश आले. या सर्व कार्यात सर्वजण क्रांतिकारी प्रेरणेचा स्रोत म्हणून स्वामी विवेकानंदांकडे बघत होते. पैसे सर्वांकडे होते, परंतु त्या पैशांची मदत अशा विपत्तीच्या काळात करण्याची मनोवृत्ती सर्वांकडे नव्हती. विवेकानंदांच्या प्रेरणेने एवढी मोठी भयंकर विपत्ती अतिशय सहजपणे संपुष्टात आली. दिनांक 4 जुलै 1902 रोजी अशा या महान विभूतीचे निधन झाले. प्रयोग 1. प्रेरणेची एक ज्योती घनदाट अंधकाराचा भेद करून सफलतेकडे घेऊन जाते. 2. प्रेरणा निराश व्यक्तीच्या मनात आशा निर्माण करते. 3. प्रेरणेच्या बळावर एक पंगू देखील पर्वत चढून जाऊ शकतो.